ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. मत्तई शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 ते 12. हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेष्टांच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.